रोसी 46 यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरतीवर बसायचं आहे. सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे. दोन फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूने नागेश तर एका बाजूने विक्रम. स्ट्राइक वरती नागेश आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती विक्रम. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपक पिलाना. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लॉंग ऑफ मध्ये निघून गेलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील येथे पलून पूर्ण केली गेली. या दोन धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. एका बाजूने आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे, तर एका बाजूने श्री साई गणेश चिंचवाडा. वालिवचा हा संघ आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर त्यांना शतरक्षण करण्याची संधी मिळाली आणि या शतरक्षण करत असताना आपण पाहतोय चिंचपाडाचा संघ बॅटचा ईज लागलाय. गडी क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, त्याला बीट करून चेंडू सरळ तिकडे डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील 2. या 2 धावेने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. 4 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झाले 2. दीपक पिलाना आपल्या षटकात दिल तिसरा चेंडू घेऊन जातोय. या स्लम सापडला, यष्टांच्या मध्ये सापडलाय. फिंगर फलंदाज बाद. नागेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय पहिला. ते बघा, जोरदार अपील झालेली आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील झाली होती, मात्र अपील यावेळेस फेटाळून आली आहे कारण हलकासा स्पर्श झाला बॅट आणि बॉल मध्ये. रोसी 46 यांचे आगमन झालेले आहे, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. त्रिमूर्ती नागले या संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. इथे बघा, फक्त हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता, सरळ शतरक्षकाला निवडलेला आहे विक्रम याने. दुसरा गडी बाद होतोय. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. अभिषेक. श्री राम जानकी नव्याने फलंदाज इन झालाय, तो म्हणजे नितेश लाखन. नितेश लाखन हा बॅटर इन झालाय. लेफ्टी बॅटर आहे, स्ट्राइक वरती असेल. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5 रन्स. 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. दीपक पिलाना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हा चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन आता या ओव्हर मध्ये खर्च केले गोलंदाज दीपक याने. 6 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
ते बघा वेगवान चेंडूचा मारा इथे केला गेलाय. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि आपण पाहतोय लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. एकने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन्स 7 धावा धावफलकावरती पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश मोर येतोय. मंगेश मोर पहिल्या षटकात धावा आल्या 7. 2 गडी देखील बाद झालेले आहेत. विजय जाधव आणि नितेश लाखन अशी ही जोडी आता आपण खिलपट्टीवरती पाहतोय. नितेश ऑन स्ट्राईक, विजय जाधव ना स्ट्राईक एंड वरती. मंगेश मोर चला घाई करायच्या, याचा वेळ खर्च करू नका. इथे बघा ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक बाउंड्री पासून थोडासा पुढे होता, त्याचा फायदा मिळाला. फलंदाजाला मिळाला 4 चौकार. चला क्षेत्ररक्षकाने इकडे यायचंय. चला क्षेत्ररक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचंय. बाउंड्री पंच आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चौकार आहे. चौकाराने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला मॅच बॉल देखील आल्या तिकडनं. खूप खूप धन्यवाद. हा ट्रॅकर होता, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चौकार मिळाल्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू मंगेश मोर याचा डॉट बॉल आलाय. धावसंख्या आता स्थिरावली 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, फोर्स करत होते चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉलला पुन्हा एकदा संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू या ओव्हर मध्ये येताना दिसतोय. धावसंख्या 11, बॉल टाकून झाले 3. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण हा सामना 4 षटकांचा पाहतोय. अगोदर सिंहगर्जना स्पोर्ट्स जाबरवाडा या संघाने एक सामना जिंकलेला आहे आणि आपण हा 5वा सामना पाहतोय. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडूला कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. 3 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या असत्या, मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. ज्या प्रकारे पाहतोय थ्रू झाला होता, अतिरिक्त बॉम्ब झाला, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. विजयाने तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, मात्र नितेश कर्ण त्याला साथ मिळाली नाही आणि आपण 2च धावा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ लेस्टनच्या वरून ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या हातामध्ये. मंगेश याचं हे षटक आता निर्णायक ठरत असताना आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे, आपण पाहतोय 13 धावा. ते आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, पोहोचला होता मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. बॅकअप साठी दुसरा क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, विजय जाधव अडचणीमध्ये सापडला होता, मात्र या 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 8 ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये ठेवलेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक सोबत आपण पाहतो एखादा कानमंत्र देखील पाठवला असेल. पाहूया हा कानमंत्र किती कामी येतो या फलंदाजांच्या. 2 षटकात 16 धावा, 8ची सरासरी इथे राखली गेलेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 12 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे हा संघ. ऑल साईडला काय फटका खेळलाय. अफलातून स्ट्रोक आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. इथे बघा खूप चांगला चेंडू कमबॅक आता इथे केलाय गोलंदाजाने. मंगेश गोलीम आपण पाहतोय कमबॅक करत असताना. षटकार आल्यानंतर धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्याने दिसतोय. नितेशच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय, मात्र त्यानंतर कमबॅक देखील केलेला आहे गोलंदाज मंगेश गोलीम याने. 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू हा जर बघितला तर ऑफस्टमच्या बाहेर निघून जाणार आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आता एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू देखील ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पुन्हा एकदा एक अवांतर धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा वाईड टाकलाय गोलंदाज मंगेश गोलीम याने. धावसंख्या आता 24. आता मात्र कमबॅक केलेला आहे. बघा ते फुटवर्क होताना दिसत नाहीये गोलंदाजाचं फलंदाजाचं. ज्या प्रकारे आपण पाहतोय बॅट आणि बॉल त्या प्रकारे गॅप राहतोय, तो गॅप भरावा लागेल फलंदाजाला. ते बघा आता चेंडू मिडल स्टंप वरती होता, त्या चेंडूला सरळ खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. 2 धावा या मिळतील डिक्लेअरच्या स्वरूपात. या 2 धावेने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. तर हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल ते रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल साठी पण पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांच्या निर्णयाला इथे आव्हान दिलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. रिव्ह्यू घेतलाय त्यांनी. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय.
फेर डिलिव्हरी असेल, फेर डिलिव्हरी. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया शेवटचं षटक हातासाठी कुठला गोलंदाज येतोय. तर श्याम येतोय, श्याम पिलाना. Let's go. Give it to me now. Come on. That's right. Let's go. श्याम पिलाना हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे, रेडी झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल विजय जाधव. पूलचा फटका आहे ते आपण पाहतोय. पूल पॉवरफुल झालाय, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. या 2 धावा असतील डिक्लेअरच्या स्वरूपात. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या 28. विजय पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. बॅटचं हेज इथे लागलंय आणि आपण पाहतोय विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. Everybody sing along. Boom, boom, boom. Say boom, 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 boom. Boom, boom, boom. Everybody sing along. ਅੱਜ ਰਾਤੀ ਜਾਣਾ ਮੈਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰ ਲੈ, ਦੁਨੀਆ ਦੇ ਸਾਰੇ ਰੂਲ ਬ੍ਰੇਕ ਕਰ ਲੈ, ਉਹ ਸਾਡੇ ਨਾਲ ਪੂਰੇ ਤੇਰੇ ਸ਼ੌਕ ਕਰ ਲੈ, ਆ ਜਾ ਲਿਪ ਲੌਕ ਕਰ ਲੈ. Boom, boom, boom. Say boom, 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 boom. Boom, boom, boom. Everybody sing along. ਅੱਜ ਰਾਤੀ ਜਾਣਾ ਮੈਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰ ਲੈ, ਦੁਨੀਆ ਦੇ ਸਾਰੇ ਰੂਲਸ ਬ੍ਰੇਕ ਕਰ ਲੈ, ਸਾਡੇ ਨਾਲ ਪੂਰੇ ਤੇਰੇ ਸ਼ੌਕ ਕਰ ਲੈ, ਆ ਜਾ ਲਿਪ ਲੌਕ ਕਰ ਲੈ. ਜਾਵੇ ਜੋ ਮਿੱਠੀ ਮਿੱਠੀ ਬਾਤ ਸੋਹਣੀਏ, ਲਵ ਮੈਂ ਕਰਾਂਗਾ ਪੂਰੀ ਰਾਤ ਸੋਹਣੀਏ, ਉਹ ਛੱਡ ਦੁਨੀਆ ਨੂੰ ਮੇਰੀ ਬਾਹੋਂ ਮੇ ਤੂੰ ਆ ਜਾ ਲਿਪ ਲੌਕ ਕਰ ਲੈ. थँक्यू डीजे. धीरज येतोय. धीरज शेलार न्यू बॅटर. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, मात्र प्रेक्षक बनून राहतोय कारण चेंडू सरळ निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. धीरज शेलार याच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक. पुन्हा एकदा पूल केलाय. पूल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय, ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेलेत. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा सलगचा तिसरा षटकार येताना दिसतोय. हॅलो चेक. सलगचा तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक धीरजने बनवलेली आहे. इथे पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल झालेला नाहीये आणि यावेळेस आपण पाहतो या धीरज शेलार हा बाद होतोय. तर षटक संपलेला आहे. ते म्हणजे चौथं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 46.
आणि 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. दीपक पिलाना आणि मंगेश मोर अशी ही सलामीची जोडी. स्ट्राईक वरती आपण पाहतोय दीपक याला. नॉन स्ट्राईक एंड वरती मंगेश आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी नागेश जाधव. 46 धावा धावफलकावरती लागल्या. 47 धावांचं लक्ष ठेवलंय. ज्या प्रकारे धीरज आणि शेवटच्या 4 बॉल वरती ज्या प्रकारे धावा घेतल्यात 18 धावा त्या निर्णायक ठरलेल्या आहेत. 47 धावांचं लक्ष ठेवलंय. स्ट्राईक वरती पाहतोय आपण दीपक याला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. चेंडूला सोडून दिलाय कारण लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दाखवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती नोंदवली जात आहे. एक्स्ट्रा धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. पॉवर प्लेचं हे षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नागेश जाधव वरती कामगिरी सोपवलेली आहे. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. आडव्या बॅटना फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मात्र त्यांना बीट करून चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. 4 धावांकरता चौकार. पाच धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चर्चा चालू आहे तिकडे मैदानाच्या आतमध्ये.
चला पंच आपला निर्णय कळवायचा आहे. थँक्यू. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ट्रॅक आपण पाहतोय थोडीशी चेंजेस आहे मला वाटतंय. यस पंच. यस थँक्यू. ट्रॅक थोडीशी चेंजेस आहे त्याच कारणाने आपण पाहतोय 3 धावा या कमी केल्या जातील. स्कोर कार्ड मध्ये या 3 धावा ऍड केल्या जातील. इथे बघा खूप चांगला फटका ते केला गेला. शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पोहोचलाय देखील. व्हाट अ कॅच. सुपर ब्रिलियंट कॅच पकडलाय. फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट. विक्रम याने हा झेल पकडलेला आहे. विक्रम माळी याने हा झेल पकडलाय आणि दीपक याला आता माघारी परतवलेला आहे. काय जबरदस्त झेल पकडलाय. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना काळजी देखील घ्यायची क्षेत्ररक्षकाने, कारण त्या क्षेत्रात आउटफील्ड ही थोडीशी खराब आहे. नव्याने फलंदाज अक्षय येतोय. अक्षय माळी न्यू बॅटर. धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 8 धावा. पॅनल्टीच्या 3 धावा ऍड केल्यात, लक्षात घ्या. टार्गेट तेवढंच राहणार आहे. 3 धावा या मी ऍड केल्यात पॅनल्टीच्या. धावसंख्या झालेली आहे 8. बॉल टाकून झालेत 2. ते बघा ट्रॅकर होता. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये इकडून काढलाय. विजय जाधव आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळाली. 1 धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फ्लाइट डिलिव्हरी होती. मात्र बीट झालाय फलंदाज. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. कमबॅक आता नागेश कडनं होताना दिसते. 47 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकात. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता मात्र झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. बघा झेलची संधी निर्माण झाली होती. धीरज आले होते तिकडे आणि यावेळेस धीरज कडनं हा झेल सुटला गेला. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली 11. क्लीन बोल्ड. मिडल स्टंप उखाळलाय. यावेळेस फलंदाजाचा शेवटच्या बॉलवरती विकेट मिळालाय. षटक संपले पहिलं. धावसंख्या झालेली 11. गडी बाद झाले 2. 2 बाद 11 अशी धावसंख्या पहिल्या षटकात. येणारे चेंडू असेल 18 आणि 18 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या असतील 36. कृष्णा येतोय. कृष्णा पुसेकर न्यू बॅटर. नितेश लाखन दुसरा षटक हाताळण्यासाठी. फुलटा चेंडू लॉंग ऑन मध्ये चेंडूला खेळून काढाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे.
चेंडूला उचलला गेलाय, फेकला गेलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली होती. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने आता धावसंख्या पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 34 धावेंची आवश्यकता आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. ते बघा पॉइंट मध्ये शतरक्षक आहे विजय जाधव. होणार नाहीये चुकी, पकडला झेल, संपलाय अक्षय माळियाचा खेळ. फलंदाज बाद. मंगेश गोली न्यू बॅटर इन झालाय, बॅटचा एज लागलाय, टॉप एज लागलाय आपण पाहतोय आणि चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. 2 धावा असतील डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. या 2 धावेने धावसंख्या आता पोहोचली, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही 30 धावा. इथे चेंडू पडल्यानंतर वलन घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. लेग एसटी सोडून जाणार आहे चेंडू. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. आता 29 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा आता कमबॅक केलाय गोलंदाज नितेश लाखनी याने. डॉट बॉल. 29 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॉल टाकून झाले ते या षटकातील 5. शेवटचा एक बॉल पुढे सरसावला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मात्र बॅट अँड बॉल संपर्काने या चेंडू निर्धाव षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 29 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू 29 धावा. धीरज येतोय, धीरज शेलार. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रेट ड्राईव्ह करून काढलाय चेंडूला. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 27 धावेंची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 11 बॉल मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत.
धीरज शेलार याने खूप चांगली फलंदाजी केली होती, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. ते बघा चेंडूला पुढे ठेवलं होतं, मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय केला गेलाय. तिकडे थोडीशी मिसफिल्ड होताना आपण बघितली आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला 4 धावांकरता. बघा एक मोठा फटका खेळण्याची संधी दिली होती फलंदाजाला. कृष्णा पुसेकर या फलंदाजाला त्यांनी त्याचा भरपूर फायदा उचलला, चौकार ठोकला. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा, अजूनही 23 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सन्माननीय नयनजी पाटील यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बघा मिस टायमिंग झालाय, शतरक्षक आला होता चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालंय. बघा एक लिटल चांप होता तिकडे, त्याच्याकडनं हा झेल सुटला गेला आणि एक धाव देखील मिळाली. 1 ने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. बघा विवेक शेलार होते तिकडे, विवेक शेलार याने हा झेल सोडलाय तिकडे. ज्युनियर विवेक शेलार पूल केलाय, या वेळेस आपण पाहतोय पूल पॉवरफुल होईल का, तर यस पूल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय आणि हा षटकार आलाय मंगेश गोलीम याच्या बॅट मधून. या षटकाराने धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावलेली आहे 31 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 8 बॉल मध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. 8 चेंडू 16 धावा. आता वेगवान चेंडू इथे टाकला गेला, तेज तर्रार चेंडूची हाताळणी केली गेली. चेंडू तो निर्धाव डॉट बॉलची सांगता झालेली आहे. 7 बॉल मध्ये आता 16 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत चिंचपाडा वालिव या संघाला. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक येतो चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप, जीवनदान मिळालंय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 3री धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा मंगेश आले होते तिकडे आणि या मंगेश कडनं झेल सुटला आणि या पादाक्षणी 3री धाव देखील कंप्लीट झाली. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र सोडवता आलेलं नाहीये मंगेशाला आणि या 3 धावा मिळाल्या. आता समीकरण राहिलेलं आहे 6 बॉल आणि या मॅच जिंकण्याकरता 13 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. बघा झेल जर पकडला असता तर 16 धावा राहिल्या असत्या. झेल सुटला, 3 धावा पळून पूर्ण केल्या आणि पुन्हा एकदा मंगेश गोलीम हा आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसेल. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 1 षटकार, 1 तेरी, 1 दुहेरी, 1 सिंगल. वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती तो खेळतोय. त्यानंतर कृष्णा पुसेकर वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय. 6 बॉल मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी सांगितले हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळलाय गोलंदाज विक्रम माळी याने. 12 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 बॉल 12. हाफ ट्रॅकर हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं की हा चेंडू देखील वाईड आहे, हा देखील चेंडू एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल, एक्स्ट्रा चेंडू देखील टाकावा लागेल विक्रम माली याला या ओव्हर मध्ये. बघा एक्स्ट्रा चेंडू टाकले जात आहे. समीकरण आता बदललंय. 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 11 धावींची गरज. 6 बॉल मध्ये 11. प्रत्येक बॉल वरती समीकरण थोडस बदलत असताना
इथे बघा हाफ ट्रॅकर आहे, फटका पूर्णतः फसलाय. धीरज येतो चेंडूच्या खाली. बघा धीरजने भरपूर एरिया कव्हर केला आणि नागेशचा झेल होता, मात्र धीरजने पकडलेला आहे. फलंदाज बाद. सैया मारे attitude, I'm behaving like a dude. जाने कितना का दिल धड़का रहा, मुझसे हो रहा ये रूट, पर मजे में मेरा मूड, मारे तिरछी नजर इतरा रहा. थँक्यू तेरे लिए आया है वो थँक्यू डीजे. आपण पाहतोय हा सामना जर गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाने जिंकला तर सार्थक माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गावदेवी खोलांडे या संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव, आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू ते टाकावा लागणार आहे. आपण पाहतोय धीरज शेलार यांनी जे 3 षटकार ठोकले होते ते निर्णायक ठरतायत आता या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आहे बघा, फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. पंच बॅटला बॉल लागलाय का? बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आता 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये 8 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. सध्या तरी धडधड ही दोन्ही संघाच्या खेळाडूंची पाठीराख्याची वाढलेली आहे. 4 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू अतिरिक्त टाकलेत या ओव्हर मध्ये. विक्रम माळी आणि स्लॉट मध्ये चेंडू आहे. नागेश आलाय तिकडे आणि नागेश कडनं भरपूर मोठी चूक झालाय. चुकीला माफी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. bass भी बढ़ा दे थोड़ा, ऊपर में डांस, म्यूजिक कर दे loud. शोलापुर से मंगाया डीजे. यस थँक्यू डीजे. चौकार आलाय निर्णायक क्षणी आपण पाहतोय आणि हा चौकार निर्णायक देखील ठरताना दिसतोय. धावसंख्या आता 43 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू 4 धाबा. ऑन साईडला शतरक्षक आलाय. झेल होईल का? झेल ड्रॉप. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा आलाय विजयी चौकार. राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. थँक्यू डीजे. यस थँक्यू. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा हा झेल नाही तर मॅच सोडलाय विजय चौधरी या शतरक्षकाने. या अगोदर नागेश कडनं चुकी झाली, आता विजय कडनं चुकी झाली आणि या चुकांमुळे आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाला पराभव स्वीकारावा लागतोय. चिंचवाडा संघाने ते आता दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. लगेच दुसऱ्या फेरीतील सामना आपल्या समोर येईल. दोन्ही कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी. श्री गणेश चिंचपाडा आणि सिंह गर्जना जाबरपाडा या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. टॉस करण्याकरता मी विनंती करतोय